नमस्कार मंडळी, मी उर्विन पवार. आज सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण बघूया की काय काय. दूध आहे, लाया आहे, तिरडा आहे, फुले आहेत, तांदूळ आहे, अजून हे बेल आहे आणि घोमेटा आहे. घोमेटा. आता आपण माझी आजी पूजा करते तर ते बघूया आपण. पहिलं पाणी टाकायचं, नंतर हळद कुंकू व्हायचं, हळद कुंकू वाहल्यानंतर आपण हे तिरडा ठेवायचा. आता तिरडा ठेवायचा. असा आजी माझी ठेवते बघा कशी तिरडा. आता दुर्वा व्हायच्या. आता फुले व्हायची. तर आता हे घोमेटा व्हायचा. तर आता लाया, त्याच्यावर दूध आणि ते असं 5 वेळा फिरवून त्या तोंडात टाकायचं नागोबाच्या. आता तांदूळ घ्यायचे, परत त्याच्यात पाणी टाकून नागोबाच्या तोंडात टाक. आता साखरेचा नैवेद्य दाखवतोय. आता आई घंटी वाजूया. आता आरती करूया. आता पाया पडून घेऊया. आता माझी आजी पाया पडते. आता माझी मम्मी पूजा करते. हळद कुंकू तसंच आपल्याला परत करायचं आहे. असे आम्ही आज श्रावणातल्या पहिल्या सोमवारी आणि सण नागपंचमी ही साजरी करतोय. तर तुम्हाला कशी वाटते ती बघा. आता परत तिरडा आणि फुलं ठेवायची. आजीने पूजा केली तशीच आहे ही पूजा माझी मम्मी करते. आता परत फुले व्हायची. आता बघा कशी करताय. आता तो घोमेटा असा उलट्या हाताने ठेवायचा. तिठा पण तसाच ठेवायचा. तिठा करून ठेवायचा. आता माझी मधली बहीण
मम्मीच्या हातावर लाह्या आणि दूध देऊन मम्मी 5 वेळा करते. परत त्याच्यात तांदूळ मम्मी घेते, पाणी टाकते आणि मिक्स म्हणजे तोंडात टाकते नागोबाच्या. आता मम्मी अगरबत्ती घेऊन घंटी वाजवलाय. आता ही माझी मोठी बहीण, ती पण आजी आणि मम्मीसारखीच पूजा करते. तर बघा कशी हळद कुंकू, अजून तिरडा, अजून ती घोमेटा आणि असं सगळं ती ठेवते. हे बघा टिटा करून ठेवते. दुर्वा पण टिटा करून ठेवते. आता हा घोमेटा पण टिटा करून ठेवते. मम्मी तिला सांगते तिला येत नाही थोडं थोडं. परत मम्मी तिच्या हातावर लाह्या आणि दूध देऊन ती पण 5 वेळा फिरवते आणि नागोबाच्या तोंडात ठेवते. परत आता तांदूळ आणि पाणी घेऊन परत फिरवून नागोबाच्या तोंडात जवळ ठेवते. आता आरती करते ती. आता पाया पडून घेते. आता ही माझी मधली 2 नंबर बहीण, तिने बघितलं म्हणून ती आता करते सगळं. आता ती तिरडा पण असं घोमेटा घालून ठेवते. तर आता बघा ती कशी करते. आता ही माझी बहीण 10वीत आहे. ती काय नागो देवाला मागते काय माहिती. आता ती घोमेटा तिला येत नव्हता, पण ती आता करते कसे तरी. तिला पण पूजा येते. मम्मी बघा परत तिच्या हातावर ती फुलं ठेवते. मम्मी आता तिच्या हातावर लाह्या देते, त्याच्यावर दूध, आणि ती आता 5 वेळा करते. आता बघा त्याच्यात तांदूळ घेतले, परत पाणी टाकलं आणि मग ते 5 वेळा फिरून नागोदेवाच्या तोंडात टाकलं. अशी दीदी आरती करते. आता दीदी देवाला नागोदेवाला मागते की मला 10वीत चांगले मार्क भेटले. तर बघा इथे आता मी पूजा करते. मला तर काही येत नाही. मी आता इथे पहिलं हळद कुंकू वाहते. हळद वाले कुंकू वाहतात, तांदूळ वाहते. तर मी पडणार होती पण मी वाचली. आता हे बेल घालायचं आहे. तिरडा उचलत होती. तर आता बघा मी तिरडा घेतला आहे. तो तिरड्याला बघा मी आता असं ठेवणार होती. इकडे तोंड, आपल्याकडे तोंड करायचं, मी त्यांच्याकडे तोंड करत होती म्हणून परत घेतलं. परत तसंच ठेवलं मी. आता दुर्वा पण तशाच घालायच्या होत्या. मला मम्मी सगळं समजून सांगत होती की मला येत नाही आहे. आता घोमेटा घेतला. मला या चौघींचं मी बघितलं म्हणून मला जमलं, म्हणून आता मी ठेवलं. तर बघा आता मी सगळी फुलं अशी सजवते त्या वारुळाला. तर आता बघा मी सजवते. मम्मी बोलली की थोडेसे ठेव. दीदी आणि बोलली की थोडेसे ठेव फुलं, की सगळीच फुलं जायची नसतात. तर आता मम्मीने मला लाह्या दिला आहे. आता मम्मी दूध देते मला बघा. आता मी मम्मीला सांगितलं मग सगळं दूध दे. मग मम्मी सगळं दूध देते बघा. ओके आता मी 5 वेळा फिरवलं. 1 2 3 मी काउंट नाही केलं, आईन केला म्हणून. आता मी टाकलं त्याच्यात परत. आता मम्मा मला वाटलं तांदूळ टाकायचं, पण मी खुलं गेलं म्हणून मी जिवला लागलं. बघितलं. आता मी पाणी टाकलं, असं 5 वेळा फिरवलं. परत मी मोजत होती, ह्याला मी मोजलं आणि मग परत वाळूच्या तोंडात. मम्मीला मी बोलली मम्मी सगळं दूध टाक, माझ्या हातात दे थोडंसं दूध. मग मी असंच टाकलं पटापट. आता बघा मी पाणी टाकते. मम्मी मला काय देत नव्हती असं करून. आता बघा मम्मीने थोडंसं टाकलं माझी इच्छा पूर्ण व्हायला. माझी मेहंदी बघा कशी रंगले. आता मी आरत करते. आता मी काहीतरी विश मागितली, 2च विश मागितल्या. त्या मी आता तुम्हाला सांगू नाही शकत की काय विश. आता आम्ही सगळे हळद कुंकू लावतो आहे. तर असा
आम्ही आज श्रावणातला पहिला सण नागपंचमी साजरी केली. तुम्हाला कसं वाटतं? तर मी काय ते खात होती ते लाह्या, म्हणून माझं तोंड असं दिसतंय. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब